ड्राईव्ह चेनमुळेच तुमची मोटरसायकल चालत राहते, म्हणूनच ती नियमितपणे स्वच्छ आणि लुब्रिकेट केली पाहिजे. हाय, माझं नाव केरॉन आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ड्राईव्ह चेनची स्वच्छता आणि लुब्रिकेशन कसं केलं पाहिजे. मित्रांनो, हे खूप सोपं आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे की पुढच्या काही स्टेप्स वापरून तुम्ही स्वतः हे कसं करू शकता. पण सुरुवात करताना तुम्हाला काही गोष्टींची गरज भासेल. उदाहरणार्थ सुझुकी अप्रूव्ड चेन क्लीनर, लुब्रिकेशन स्प्रे, स्वच्छता करण्यासाठी ब्रश आणि कोरड्या कपड्याचा तुकडा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळच्या सुझुकी डीलरकडे उपलब्ध आहेत. चला तर सुरू करूया. आधी तुमची मोटरसायकल मेन स्टँडवर असल्याची खात्री करा. सुझुकी अप्रूव्ड चेन क्लीनर स्प्रेचा वापर करण्यापूर्वी चेनवरची धूळ आणि कचरा कोरड्या कपड्याने किंवा ब्रशने पुसून घ्या. हे फार काळजीपूर्वक करा आणि सील रिंगचं नुकसान होणार नाही ह्याची दक्षता घ्या. आणि ह्यानंतर सुझुकी अप्रूव्ड चेन क्लीनर स्प्रे ड्राईव्ह चेन लिंकवर अप्लाय करा व मागचं चाक फिरवत राहा. स्प्रे करून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं थांबा. सॉफ्ट ब्रशच्या मदतीने ड्राईव्ह चेन स्वच्छ करून घ्या आणि कोरड्या सुती कपड्याने ड्राईव्ह चेन पुसा. ड्राईव्ह चेन पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतर ती वाळेपर्यंत 5 मिनिटं थांबा. त्यानंतर सुझुकी अप्रूव्ड लुब्रिकेंट स्प्रे नोझलच्या मदतीने वापरा. लुब्रिकेशन नंतर संपूर्ण चेनवरील अतिरिक्त लुब्रिकेंट कोरड्या कपड्याच्या मदतीने पुसून घ्या. ड्राईव्ह चेन हाताळताना अतिशय सावधपणे हाताळा, कारण ह्यात तुमच्या बोटांना दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ड्राईव्ह चेन पूर्णपणे लुब्रिकेट झाल्यानंतर काही काळ तरी गाडी पाण्याने धुतली जाणार नाही ह्याची काळजी घ्या. झालं तर आता इंजिन सुरू करून ड्राईव्ह चेनचं लुब्रिकेशन तपासून पाहू. दर 1000 किलोमीटरच्या रनिंग नंतर ड्राईव्ह चेनची स्वच्छता आणि लुब्रिकेशन करायला विसरू नका. मग आता तुम्ही स्वतः ड्राईव्ह चेनची स्वच्छता आणि लुब्रिकेशन करू शकता.